नमस्ते, मी ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप आपल्याशी या गोष्टीसाठी संवाद साधतो की सातारमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। यापूर्वी 1993 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं। त्यावेळेला मी नवोदित पत्रकार होतो आणि माझ्यासोबत माझे सहकारी मित्र महेश चव्हाण पत्की असतील किंवा इतर जे बरेच पत्रकार आहेत की ज्यांचा आपण नाव उल्लेख केला पाहिजे। आज काही लोकांना त्याबद्दल मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून पासेस मिळालेले आहेत। पासेस म्हणजे सुरक्षा दृष्टीने एक पत्रकारांना प्रवेश मिळालेला आहे। परंतु दुर्दैवाने हे समाज माध्यमावर काम करणारे जे यूट्यूब चॅनलचे जे काही ग्रामीण भागात जाऊन जे बातम्या करतात आणि त्यांचा एवढा मोठा प्रभाव आहे की आपल्या सातारचे जिल्हाधिकारी साहेब संतोष पाटील साहेब यांनी खास समाज माध्यमावरती शासकीय योजना राबवण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी खास बाब म्हणून पत्रकारांना बोलवून यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांना बोलवून त्यांची संवाद साधला होता आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलं होतं। परंतु आज पाहिलं तर त्या ठिकाणी पत्रकारांनी आपले 3 फोटो, ओळखपत्र, आधार कार्ड असं सर्व गोष्टी घेऊन जिल्हा माहिती कार्यालयात यावं असं ज्या वेळेला समजलं त्यानंतर बरेच पत्रकार आले आणि त्यामध्ये यूट्यूब चॅनलचेही पत्रकार आले। परंतु त्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आला। सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना नकार दिलेला आहे। ही गोष्ट अत्यंत चांगली आणि आत्मचिंतन करणारे आहेत। यूट्यूब चॅनलवाले सातारा पोलीस महानिरीक्षकांचे किंवा एखाद्या पोलीस निरीक्षकांची पत्रकार परिषद असेल तर अगदी त्या टेबलवरती ठेवायला बूमला जागा नसती, एवढे बूम असतात आणि कुठं जरी सोशल मीडियावरती 40 ते 50 जर ओपन केलं तर त्याच बातम्या असतात। परंतु दुर्दैवानं आता ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्याचं वार्तांकन करण्यासाठी जर यूट्यूब चॅनलवाले जर कुणी हजर नसतील तर सामान्य माणसं जे आहेत, जे सामान्य आमच्या दऱ्याखोऱ्यातले असतील किंवा जावळी, पाटण, महाबळेश्वरचे किंवा दुष्काळी भागातील मानखटावच्या माणसांना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती कळते। हे मोठमोठ्या वृत्तवाहिनीमध्ये आमच्या गावातला प्रश्न काही येणार नाही, पण तो आमचा यूट्यूबचा चॅनलचा पत्रकार त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न सोडवेल। तर माझी शासनाला नम्र विनंती आहे की यूट्यूब चॅनलच्या जे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही भलं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिथं दरोडेखोर असतील, चोर असतील तर त्यांना तुम्ही प्रवेश देऊ नका, पण खऱ्या अर्थानं शासकीय योजना राबवण्यासाठी ज्यांचा उपयोग केला जातो त्यांना एक ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या चांगल्या गोष्टीकडे त्यांना जर प्रवेश दिला नाही तर एक पत्रकार म्हणून मला थोडंसं जरा उणीव वाटवू लागलेले आहे। आणि मला माहिती आहे की सामाजिक कार्यकर्त्यांना यूट्यूब चॅनलचा आधार असतो किंवा राजकीय नेत्यांना काय यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांना पत्रकार परिषदेत निरोप देणे, त्यांना मेळावे कव्हर करायला लावणे किंवा त्यांना सर्व रसद पुरवून त्यांना बोलवलं जातं। पण याबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांना बोलवलं जात नाही। याबद्दल एकाही राजकीय नेत्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला नाही। त्यामुळं पत्रकार म्हणून मला असं वाटलं की आपणच आवाज उठवला पाहिजे, कारण हे जे यूट्यूब चॅनलचे जी माणसं आहेत ती काही कुणाच्या उपयोगी जास्त पडणारी नाहीत, पण त्यांच्यावर अन्याय मला सहन न झाल्यामुळं मी स्पष्टपणाने मांडत आहेत। आता त्यांनी आत्मचिंतन करावे की आपल्याला पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा इतर शासकीय कार्यालयात बोलवलं जातं त्यावेळेला आपण स्पीडनं गाड्या घेऊन जातो वेळेत पोचायला, पण आता त्यांना प्रवेश नाकारला। याचं त्यांनी करून दिल्याबद्दल मी जिल्हा माहिती अधिकारीच नव्हे तर शासनाचा मी आभार मानतो। नमस्कार, मी महारुद्र तिकोंडे, माहिती अधिकारी। आज आमच्या सातारा शाहूनगरमध्ये 1 ते 4 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनांना सातारा जिल्ह्यातून नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून आणि राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे। रंगरोगटी, सजोटी आणि चांगल्या पद्धतीचं हे 99 वर्ष पूर्ण झालेलं साहित्य संमेलन होतं आहे, ही आनंदाची बाब आहे। परंतु माझ्या असं निदर्शनास आलं किंवा माहिती मिळाल्यानुसार असं लक्षात येत आहे की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पत्रकारिता करीत आहेत, यूट्यूब असेल, फेसबुक असेल की तसं म्हणजे काय सोशल मीडियामध्ये पत्रकारिता करत आहेत त्या पत्रकारांना या साहित्य संमेलनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रवेश देणार नाहीत असं समजलेलं आहे। तरी संयोजक, आयोजक आणि सातारा प्रशासनाला माझी विनंती आहे की या सर्व पत्रकार बंधूंना जे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करतात त्यांनासुद्धा इतर पत्रकाराप्रमाणेच मान सन्मानानं वागणूक देऊन त्या ठिकाणी त्यांना योग्य तो प्रवेश द्यावा आणि सातारा शाहूनगरीचं जे पत्रकारितेच्या बाबतीतलं जे आशा स्थान आहे ते बळकट करावं ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।